स्वागत करीत आहोत. तुम्ही या आमच्याकडे कार्तिक फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे आम्ही वृद्धाश्रमामध्ये लोकांना सोयी करतो, वृद्धाश्रम अनाथाश्रम कसा पद्धतीने चालवला जातो हे पहा. लाईट चालू करू. लाईट हे बघा, हे अशी जी आमच्याकडे आहेत, या प्रकारची लोक आहेत. या प्रकारच्या लोकांना आम्ही सगळ्या प्रकारची सेवा करतो. त्यांची ती सेवा आम्हाला ईश्वर सेवा असल्यासारखी आम्ही सेवा करतो. ओके. दिसत पण नाही. अच्छा. त्यांना डोळ्याने दिसत नाही आणि एका पायाने ते अपाहिज आहे. त्यांच्या घरच्या लोकांनी असं सोडून त्यांना निघून गेलेले आहेत. त्यांना काहीच हे नाही. त्यांची मुलगीनी त्यांना असं इकडे एकदा आली सोडून जी निघाली, त्याच्यानंतर तिने मोबाईल पण बंद करून टाकलाय. ते सर्व काय बंद करून टाकलं. ओके. पण यांना बघायला पण येत नाही, काय करायला पण येत नाही. आपण दुसऱ्या रूम मध्ये दाखवू या. हे आमचे लोक बसलेले. या लोकांनी इथे आम्ही बसलेले आहोत. हे इथे आम्ही यांना सगळ्यांना आम्ही, हे आमचे काका खूप जुने आहेत, आमच्याकडे असतात. हे काय काका नाव का तुमचं? रेब्बाळकर. निंबाळकर. निंबाळकर. बापू निंबाळकर. हे आज आमच्याकडे बरेच वर्षापासून ते आतमध्ये. हे बघा, ही आमची सगळी बाहेर असलेली मंडळी इकडे असे यांनाच इथे राहण्याची सोय केलेली आहे आपण. अच्छा. त्याप्रमाणे इथे राहण्याची सोय केली आहे. WC बाथरूमची फॅसिलिटी आहे त्यांना इथे. आपण सगळ्या प्रकारची त्यांना इथे फॅसिलिटी देतो. आता जे काय आहे ते थोडक्यात आम्ही गरीबासारखे, आमची ओके, ओके. मोठी संस्था नाहीये. चालेल आम्ही या चालेल. संस्थेला तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला विनंती आहे. अच्छा अच्छा. बस तुमच्याकडनं लोकांकडनं आम्हाला अपेक्षा आहे की छोटे छोटे गाव होईना पण आम्हाला काहीतरी मिळावं. ओके. तसं का आता भरपूरची गरज आहे, पण तुम्ही किती देऊ शकता हेच आमचे गाव. माझ्याकडनं तुम्हाला ह्या टायमाला मोठीच मदत होईल असं परत. अरे वा वा वा, आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही तुमचे आभारी आहोत. चांगली मोठी मदत. आभारी आहोत. तुम्ही आमच्या फाउंडेशनला एवढं करताय, त्याच्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळतो. तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. नाही, ह्याच्या टायमाला ह्याच्यानंतर निधी आहे ना, मोठी निधी आहे, चांगल्यापैकी मोठी आहे. थँक्यू थँक्यू. चल, धन्यवाद. आता मी तुम्हाला आमच्याकडचे काही, आता हे तर आपल्याकडे जवळजवळ 50 ते 60 लोक आहेत. 59 लोक आहेत. हा. 59 लोकांमध्ये आता काही आमच्या लेडीज पण आहेत. अच्छा. त्या लेडीज भगिनींना आम्ही बघून घ्या. आमच्या आई बहिणी ज्या आहेत त्या त्यांना बघून घ्या. त्यांच्याकडे पण त्यांच्या आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना सगळं सांभाळ करतोय. आज त्यांना त्यांच्या घरामधल्या लोकांनी त्यांना काही कारणानुसार टाकून दिलेले आहे. काही लोकांनी घरात असून चांगली परिस्थिती, काही लोकांची परिस्थिती एकदम. कार्तिक फाउंडेशन कडनं त्यांना खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना जेवढं काय आम्हाला आमच्याकडनं करता येईल तेवढं आम्ही करत असतो. या इथे बस. वयस्कर आहेत, यांचं सगळं देखभाल हे करणं हे कार्तिक फाउंडेशनचं काम आहे. तुमच्यासारख्यांनी जर सहकार्य केलं तर आम्ही यांच्यासाठी काही नाही करू नाही, ह्याच्यानंतर आपण मोठा मला निधी येईल, सहकार्य बी मोठा होईल याच्यामध्ये. माझ्याने जितका होईल तितका मी मोठ्याची मुळे करून देऊ तुम्हाला. शकतो. धन्यवाद. कारण का आता यांच्यासाठीच आम्हाला करायचं, बाकी आम्हाला दुसरं काही नाही. आम्ही ही सेवा करतोय. हो. ओके ओके ओके. हे इकडे पण आहे. हे इकडे लेडीज. या लेडीज साठी आम्ही इकडे सगळे रूम बनवले. हे लेडीज साठी. हे लेडीज का, हे लेडीज आहेत. या ladies आहेत, हे त्यांच्यासाठी एकदम बेडवरती झोपलेले आहेत. अच्छा. सेवा बेड त्यांची पेशंट. चालू हे असते. बेड पेशंट आहेत ते. हे बेड पेशंट आहेत. यांना हाताने सर्व खायला द्यायला लागतं, करायला लागतं. सगळं आम्ही स्वतः करतो, दुसऱ्याला कोणाला लावत नाही करायला. या आम्ही दुसरं दाखवतो. ते बघा इथे हे आहे. तुम्हीच आम्हाला सहकार्य करा. नाही, तुमच्याकडनं आम्हाला चांगले सहकार्याची खूप मोठी अपेक्षा आहे. नाही, नक्की नक्की. आणि आज नक्की. आम्ही तुमची तुम्हाला- मेहनत मला आवडली सर्वांची. आता आम्ही हे आहे आमच्याकडे छोटे आहे बेड रेस्ट मध्ये आहेत लोक. आम्हाला त्यांना घेऊन काम करतोय आम्ही सगळ्यांना घेऊन. आम्हाला आता तुमच्या सगळ्यांना मेहनतीला सलाम. मनापासून तुमची मेहनत चालू आहे सर्वांबरोबर. ह्याच्यानंतर पुढची निधी तुम्हाला चांगल्यापैकी येईल एकदम.
त्याचीच आम्हाला आशा आहे. हो. आम्हाला दुसरं काय आम्हाला नाही. एक अँब्युलन्स पण पाहिजे इकडे. हो ते पण होऊन जाईल तुमचं ते. अँब्युलन्सचं पण दादा जरा बघून द्या. नाही, नक्की नक्की कोणाकडे ॲम्ब्युलन्स असेल अँब्युलन्स नाही नाही हो हो अँब्युलन्स एक आम्हाला ambulance ambulance- आम्ही या अशी बुजुर्ग लोकांची आम्ही सेवा करतो आणि आपण तुम्ही दिलेले आतापर्यंत जे काय तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याचं आज आम्ही हे फळ आणलं निर्माण केलेलं आणि लोकांना आम्ही आतापर्यंत लोकांमध्ये हे सगळं जाऊन ही सगळी कामं केलेली आहेत. या सगळे व्यवस्था वयस्कर लोक आहेत. कारण आतापर्यंत ह्या सगळे लोक आलेले आहेत. या सगळ्या लोकांना आम्ही असं सगळ्या प्रकारे सगळं सहकार्य तुम्ही केलं. तुमच्या सहकार्याने सगळं आम्ही केलेले आहे आतापर्यंत. यापुढे तुम्ही असं सहकार्य करा अशी अपेक्षा बाळगतो. आता बोला. काय मग निधीची अजून आवश्यकता वगैरे? बाबूभाई तुमच्या ह्या निधीमुळे आम्ही आज या बुजुर्ग लोकांची आम्ही सेवा करतोय. आज आम्हाला तुम्ही काय जे सहकार्य केलं ओके त्याच्याबद्दल आम्ही तुमचे कार्तिक फाउंडेशनचे आम्ही तुमचे आभार मानतो. अशाप्रमाणे तुम्ही नेहमी सहकार्य करा ओके, आणि ओके. आम्हाला ह्या सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडनं आहे. चालेल चालेल चालेल. माझ्याने जितकं होतं तितकं करतोय मी. चांगल्यापैकी ह्याच्यापुढे मी करून देईन. आता तुम्ही एवढे मेहनत करता ते लोगडे मॅडम घोसाळकर ठाणावाला कार्तिक आता ह्याच्यापुढची चांगली निधी तुम्हाला मी करून तुम्ही आम्हाला द्या हीच अपेक्षा करतो ओके. तुमच्याकडनं आणि तुम्ही ही असं सहकार्य ठेवाल ही आम्ही अपेक्षा करतो. चालेल ओके थँक्यू. नक्की नक्की करू. नक्की नक्की करून देऊ तुम्हाला. असं झालं. क्या हो गया तुमको? हाँ पैर को है ना इन्फेक्शन हो गया था, इधर लाके हमने ड्रेसिंग अच्छा करके अच्छा अच्छा. उनको सही करके दी. हम्म. समझे ना. बहुत तकलीफ. कितने दिन से है? आज 6 महिन्यापासून ते आजारी आहे. त्यांना गँग्रीन झालं होतं. ते गँग्रीनचं आम्ही आता कार्तिक बहिणी आमच्या सगळं ते त्यांना व्यवस्थित केलं. दोन्ही पायांना झालं होतं. अच्छा. ते एक पाय तर त्यांचा आता चांगल्या प्रवाह येतात. हम्म. आता दुसरा पायाला आहे पण ते तो एक महिनाभरात ते पण चांगलं होईल. ओके ओके. आणि त्या माणसाने पण आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. क्या नाम है तुम्हारा? संजय आहिर. आई आहे. पहिले कुठे राहिलं होतं? सायनला. सायनला राहतं ते. सायनवरनं तुम्हाला इकडे आणलं आम्ही. अच्छा अच्छा. तिकडनं आई वडील 12 वर्ष झालेत. इथे कधी बसणार? सप्टेंबर 20 पासून. सहा कसं? महिने. दादा चांगलं आहे ना. 6 महिने इकडे, 6 महिने. 6 महिन्यापासून आहे. 6 महिन्यापासून ड्रेसिंग चालू आहे त्याची. इथं खायला प्यायला सगळं व्यवस्थित खायला आहे प्यायला? ना. 6 महिन्यापासून त्यांची ड्रेसिंग चालू आहे कारण तिकडे त्याच्या बहिणीने असं सोडून दिलं होतं अच्छा. ना. तर त्याच्यानंतर आम्ही बहिणीने सांभाळलं ती वाढल्यानंतर मी वाढल्यानंतर इकडे आलो.